रोल ऑल सर, आपण दिल्लीत आला, आज काही महत्वाच्या भेटी घेतल्या, काय महत्वाच्या भेटी झाल्या सर? अचानक कसं अरे अचानक काय तुम्ही, अचानक म्हणजे काय, प्रधानमंत्री महोदयांना भेटणं काय, दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला मी त्यांना भेटलो आणि दिवाळीमध्ये पण देखील ते बिहार इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये व्यस्त त्यांचे दौरे होते आणि त्यामुळे मला आज त्यांनी वेळ दिली होती आणि मी त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आणि ही सदिच्छा भेट होती. पण सर असं झालं की तुम्ही दिल्लीत आलायत अचानक, त्यामुळे चर्चा खूप सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, दंगेकर प्रकरण, या सगळ्याचं त्याला जोडून पाहिलं जातंय. नाही, कसं आहे, मी दिल्लीत आलो तरी चर्चा होते, मी गावी गेलो तरी चर्चा होते. त्यामुळे आता चर्चा करणारे चर्चा करतात. आता चर्चेचं चरवण त्यांचं चालू असतं. मी माझं काम मी करत असतो आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय जे काही देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी करताय त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्यामुळे मी त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातल्या काही मुद्द्यांवरती काय चर्चा झाली? राज्यातल्या काही मुद्दे आहेत त्याच्यावरती कुठे काय बोलणं झालं? नाही, बघा, मोदी साहेब जे आहेत ते जेव्हा जेव्हा मी भेटतो तेव्हा तेव्हा ते विकासावरच बोलत असतात. मग महाराष्ट्राच्या विकासावर असो, देशाच्या प्रगतीवर असो, ही चर्चा जी आहे ही चर्चा नेहमी जेव्हा जेव्हा भेटल्यानंतर मला एक आनंद होतो आणि त्यांना भेटल्यानंतर एक NDAचा प्रेरणाही मिळते आणि NDAचे आम्ही घटक पक्ष आहोत. त्यामुळे मोदी साहेबांकडून नेहमीच शिवसेनेला देखील नेहमीच आदराचं स्थान मिळत आलेलं आहे आणि याचा देखील आम्हाला आनंद आहे. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे की आज जगभरामध्ये त्यांना विश्वगुरू म्हणतात. जगभरात सगळ्यात लोकप्रिय असलेलं व्यक्तिमत्व देशाचे प्रधानमंत्री, याचा आम्हाला गर्व आहे आणि त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर, भेटल्यानंतर एक NDAचे नेते म्हणून तर आहेत, परंतु एक कुटुंबातला कुटुंब प्रमुख असं देखील एक जी काही भावना आहे ती देखील आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून सदिच्छा भेट होती आणि त्यांना भेटून आनंदही झाला बिलकुल. आणि बाळासाहेबांच्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला. अनेक याच्यामध्ये सगळ्या चर्चेमध्ये एक आनंदाचं वातावरण होतं. राज्याचं NDA म्हणजेच तर त्यावरती पण कुठे काय बोलणं किंवा चर्चाचा भाग? त्यांचं NDAच्या बद्दल आणि महायुतीच्या बद्दल अतिशय मत स्पष्ट आहे की NDA आणि महायुती ही आपली एक आपलं जे काही गठबंधन आहे, हे गठबंधन जे आहे एक विचारधारा घेऊन आपण पुढे जातो आणि एक जी काय आयडिओलॉजी आहे आणि अजेंडा आहे, विकासाचा अजेंडा हा आपण नेहमी राबवला पाहिजे, याच्यावर त्यांचा भर असतो. आणि त्यामुळे महायुती आणि NDA हे मजबूतीने प्रत्येक निवडणुकांमध्ये किंबहुना विकासाच्या प्रत्येक कामामध्ये आपण एकत्र राहिलं पाहिजे, अशी भूमिका वेळोवेळी जेव्हा जेव्हा बैठका झाल्या तेव्हा तेव्हा मोदी साहेबांनी घेतली. काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याची भूमिका, यामुळे कुठेतरी युतीमध्ये बेबनाव आहे असं वाटतं. शेवटी बघा, मला असं काही वाटत नाही. शेवटी कार्यकर्ते असतात, त्या भागातले नेते असतात. हे स्थानिक स्वराज्य संस्था, ही निवडणूक जी आहे ही ग्रासरूटची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असतं की या निवडणुका लढल्या पाहिजे, परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला महायुतीच्या की मग ते कार्यकर्ते फॉलो करत असतात. कारण आम्ही शिस्तीने चालणारे, शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत. रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील वाद आता विकोपाला जाताना पाहायला मिळतो. दररोज याच्यावरती आरोप होताना पाहायला मिळतो. रवींद्र धंगेकरनं देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये
कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं, आजही करतो. प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये. त्यांच्यावरती कारवाई करणार का त्यांच्या वक्तव्यावरून? नाही, आता दंगेकरांवर त्या दंगेकरांच्याकडे जो काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे आणि दंगेकरांचं जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतीलही. सर हिंदी में जानना चाहेंगे अजून कोणाकोणाशी सर इथे भेटणार आहे, कोणाशी अजून भेट होणार? सर आज पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर नातवाची पुन्हा एकदा आठवण काढली का त्यांनी? नातवा रुद्रांशवर खूप आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं प्रेम आहे आणि ते नेहमीच्या भेटीमध्ये रुद्रांच्याबद्दल विचारतातच. सर ये सदीचा भेंट थी दिवाली के उपलक्ष्य में और आदरणीय प्रधानमंत्री जी उनके व्यस्त समय में से भी मुझे आज उन्होंने समय दिया है, इसलिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका आभार व्यक्त करता हूँ. बिहार के चुनाव होने जा रहे, उनके दौरे भी चालू हैं और ऐसे समय में वो दिवाली के लिए मैंने सदीचा भेंट के लिए आज मुझे उन्होंने समय दिया और आज हमारी मुलाकात हुई और बहुत अच्छी मुलाकात हुई. उनको मिलने के बाद एक ऊर्जा भी, प्रेरणा भी मिलती है. एक एनडीए के तो हमारे वो प्रमुख है, देश के प्रधानमंत्री जी है, इसका भी हमें फख्र है कि देश को आगे बढ़ाने का काम वो कर रहे. ऐसी परिस्थिति देखे तो दुनिया में कई देशों की हालत खराब है, लेकिन हमारे देश की जो परिस्थिति है, प्रगति है, वो अर्थव्यवस्था को बढ़ावा देने का, मजबूत करने का काम आदरणीय प्रधानमंत्री जी कर रहे हैं और इसलिए भी हमें उनका अभिमान, गौरव है. बिहार के इलेक्शंस आने वाला है, उसको लेकर कहीं पे कुछ बातचीत हुई है? क्योंकि सर बिहार तो जीतेंगे, एनडीए बिहार जीतेगी, बिल्कुल जीतेगी. आप भी जाएंगे सर? और हमारे तो जहाँ बिहार के लोग रहते हैं मुंबई, एमएमआर, थाने में सभी हमारी बैठकें शुरू है और वो काफ़ी लोग हैं जो बिहार से महाराष्ट्र में आए हुए कामकाज करते हैं, खास करके शहरों में, और उनको भी सब काम पर लग गए. तो बिहार जीतेंगे, जरूर जीतेंगे, क्योंकि मोदी जी ने जो काम किया है बिहार के विकास के लिए, जितने पैसे दिए हैं, बिहार की प्रगति के लिए जो उन्होंने काम किया, देश के प्रगति के लिए जो काम किया. अभी एक ही बात है, जो एनडीए है और केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर डबल इंजन की सरकार विकास कर सकती है, ये भरोसा सब लोगों को है. जैसे महाराष्ट्र में भी उसका असर हुआ, जैसे बिहार में भी होगा और बिहार भी पूरी तरह एनडीए जीतेगी. सर संत तुकाराम कोण यम आहे? अरे बाबा, ह्याच्यामध्ये ते तुम्ही त्या तुकाराम महाराज मी का दिले? आता आपली कार्तिकी एकादशी आहे, कार्तिकी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशी 1-2 तारखेला आहे आणि म्हणजे त्याचं औचित्य साधून तुकाराम महाराज, कारण शेवटी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मोदीजी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा आवर्जून संतांची नावं घेतात, संतांची भूमी म्हणून उल्लेख करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची शूरांची भूमी, वीरांची भूमी, संतांची भूमी असा उल्लेख करतात आणि तो त्यामुळे तुकाराम महाराजांची मूर्ती त्यांना भेट दिली आहे आणि ते आनंदी त्याला वाटले. प्रसन्न मुद्रेने पाहिलं. प्रसन्न मुद्रेने. सर 28 त्यामुळे साल धन्यवाद. सर 28 साल की मेडिकल ऑफिसर जो सुसाइड हो गया है, रेप का जो इशू यहाँ पर दिखाई दे रहा है, हाउ डू यू सी दिस? इसमें मैंने सुबह ही एसपी से बात की है और वहाँ पर जो हादसा हुआ है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. एक डॉक्टर महिला के साथ डॉक्टर महिला के साथ, तो वो जो जिम्मेदार है एक पुलिस अफसर है और एक जो और दूसरा एक जो है उसको, एक को तो हिरासत में लिया है और उसके ऊपर मुकदमा दर्ज किया है, एफआईआर लॉन्च किया है और बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है. इसमें मैंने पुलिस अधीक्षक एसपी से कहा है
कि जो भी इसमें दोषी है उसको बिल्कुल बख्शा नहीं जाना चाहिए, कड़ी कार्रवाई उसके ऊपर होनी चाहिए और उसकी दिशा में काम सुरू आहे. सर मराठीमध्ये मराठा महत्वाचं साताऱ्याची जी डॉक्टर महिला तिच्याबद्दल जे काही घटना झालेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे. मी एसपींच्या बरोबर चर्चा केलेली आहे. आरोपीला एका अटक झालेली आहे आणि तात्काळ जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. बिलकुल कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारचं स्वतः मी एसपींशी बोललेलो आहे.